मित्रांनो, आज आपण एक अशा माणसाची गोष्ट ऐकणार आहोत ज्याने आपल्या स्वप्नांवर एवढा विश्वास ठेवला की जगाला त्याच्या स्वप्नांवरती विश्वास ठेवावा लागला. हो, ही गोष्ट आहे रोलेक्स कंपनीच्या मालकाची, हॅन्स विल्स्ट्रॉफ यांची, ज्याने घड्याळाला फक्त वेल दाखवणारे यंत्र न बनवता त्याने प्रेस्टीज, मेहनत आणि जिद्दीचं प्रतीक बनवलं. हॅन्स विल्स्ट्रॉफचं बालपण काही सोपं नव्हतं. लहान वयातच आईवडिलांचं निधन झालं. घरच सावलीसारखं निघून गेलं. कल्पना करा, एखादा मूल जेव्हा आईबाबांच्या प्रेमाशिवाय मोठा होतो तेव्हा जग त्याच्यासाठी शाळा बनतं आणि संघर्ष त्याचा शिक्षक. पण या सगळ्या अंधारात सुद्धा हॅन्सने एक गोष्ट कधीच सोडली नाही, त्याचा विश्वास. तो नेहमी म्हणायचा, एक दिवस मी काहीतरी असं निर्माण करेन ज्यावर जगाचा विश्वास बसेल. 20 वर्षाचा असताना हॅन्सने लंडनला गेला. तेव्हा लोक पॉकेट वॉचेस वापरत होते. कलाईवर घड्याळ घालणं लोकांना हसण्यासारखं वाटायचं. सगळ्यांना वाटायचं हे घड्याळ कधीच अचूक आणि टिकाऊ होऊ शकत नाही. पण मित्रांनो, जग जिथे नाही म्हणतं तिथेच खरा हो लपलेला असतो. हॅन्सला सगळ्यांच्या नाहीमध्ये लपलेला हो दिसला. त्याने ठरवलं, मी अशी कलाईवरची घड्याळ बनवेन जी जगातले सर्वात अचूक असतील. 1905 साली त्याने लंडनमध्ये घड्याळांचा व्यवसाय सुरू केला. पण त्याला एक असं नाव हवं होतं जे लहान असेल, जगभरात कोणालाही सहज उच्चारता येईल. आणि 1908 जन्म झाला रोलेक्स या नावाचा. किती छोटं नाव, पण आज ते नाव सक्सेसचं दुसरं नाव बनलं आहे. सुरुवातीला लोकांनी हसून दुर्लक्ष केलं, पण हॅन्स हा मानणाऱ्यांपैकी नव्हता. त्याने घड्याळात एकापाठोपाठ एक नाविन्य आणलं. 1920 रोलेक्सने बनवलं जगातील पहिलं वॉटरप्रूफ घड्याळ, रोलेक्स ओयस्टर. 1927 मर्सिडीज ग्लिस्टेज नावाची तरुण पोहणारी मुलगी रोलेक्स ओयस्टर घालून इंग्लिश चॅनल पार करते. 10 तास समुद्राच्या खाऱ्या पाण्यात राहूनही ते घड्याळ अजूनही अचूक चालू होतं. आणि त्या दिवसापासून जग म्हणालं, रोलेक्स इज नॉट जस्ट अ वॉच, इट इज अ मिरेकल. रोलेक्सने एकामागोमाग एक इतिहास घडवला. पहिलं ऑटोमॅटिक घड्याळ, पाण्यात न खराब होणारं घड्याळ, एव्हरेस्ट सर करणाऱ्या लोकांनी घातलेलं घड्याळ. रोलेक्स म्हणजे वेल दाखवणारी मशीन नव्हती, ती झाली मेहनतीची ओळख, जिद्दीचं प्रतीक आणि स्वप्नाच्या अचूकतेचं उदाहरण. हॅन्स विल्स्ट्रॉफला मुलं नव्हती, पण त्याने रोलेक्सला आपलं लेकरू मानलं. त्याने हॅन्स विल्स्ट्रॉफ फाउंडेशन नावाची ट्रस्ट काढली आणि ठरवलं, माझ्या कंपनीचा नफा हा माझ्यासाठी नाही, तो समाजासाठी आहे. आज रोलेक्स ही एक नॉन प्रॉफिट फाउंडेशन्स आहे. म्हणजे तुम्ही रोलेक्स घड्याळ विकत घेतलं तर त्याचे पैसे समाज कार्यासाठी जातात. हीच हॅन्स विल्स्ट्रॉफची खरी महानता आहे. मित्रांनो, हॅन्स विल्स्ट्रॉफची एक गोष्ट आपल्याला काय शिकवते? एक परिस्थिती कितीही वाईट असली तरी स्वप्न मोठी ठेवा. जग नाही म्हणेल, पण तुम्ही तुमचा हो शोधा. खरी यशस्वी माणसं ती असतात जी आपल्या यश समाजालाही देतात. आज रोलेक्स फक्त एक घड्याळ नाही, रोलेक्स म्हणजे मेहनत, रोलेक्स म्हणजे विश्वास आणि रोलेक्स म्हणजे जिद्द. हॅन्स विल्स्ट्रॉफने आपल्याला दाखवून दिलं, स्वप्न जर प्रामाणिक असतील आणि मेहनत जर अखंड असेल, तर विश्वास जर अडल असेल, तर वेल तुमचं घड्याळ बनते. म्हणून मित्रांनो, तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असाल, काही गमवत असाल, पण लक्षात ठेवा, तुमचं स्वप्न जर खऱ्या अर्थाने तुमचं आहे तर जग त्याला कधी ना कधी साकार करण्यासाठी तुमच्यासमोर नतमस्तक होणारच. रोलेक्स घड्याळात फक्त वेल चालते, पण हॅन्स विल्स्ट्रॉफच्या कहाणीमुळे लाखोंच्या मनात प्रेरणेची गती सुरू होते.